ह्या वहीत तुम्ही कुठं काय खाल्लं, कुठं जेवलो, कुठं विश्राम केला हे लिहिण्यापेक्षा आहे ना, आता होतं कसं माहिती परिक्रमेत एका हातात ते दंडक, एका हातात ते कमंडल. आता आपल्याला जर पाण्याचा भाग लागला तर आता बूट काढायचे, नाड्या सोडायच्या, परत ते पार करायचं, पुढे जायचं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत. आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता परिक्रमेसंदर्भात, का परिक्रमेसाठी काय कागदपत्र लागतात त्याला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आपण ज्या कमेंट केल्यात त्या प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायचं जबाबदारी आता माझ्यावर आहे. आणि मी ती लवकरच तुम्हाला जे तुम्ही प्रश्न विचारले त्याचं एक्सप्लेन मी तुम्हाला लवकरच करेल. पण आज महत्वाचा विषय म्हणजे परिक्रमेत असल्यापासून एक प्रश्न विचारला जातोय का परिक्रमेत काय सोबत नेलं पाहिजे, काय नाही नेलं पाहिजे, त्याची एक आम्हाला चांगल्यापैकी माहिती द्या. परिक्रमेत होतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण अंदाज नव्हता, पण आता म्हटलं परिक्रमा पूर्ण झाली, आता 100% अंदाज आला आपल्याला का काय नेलं पाहिजे, काय नाही नेलं पाहिजे आणि कोणत्या वस्तू सोबत असल्या पाहिजे. तर चला तर परिक्रमेला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, भौतिक सुविधा आहेत, त्याचा आपण थोडक्यात विचार करू. सगळ्यात पहिली गोष्ट, परिक्रमेसाठीचा जो पोशाख असतो, जे वस्त्र येतं ते येतं पांढऱ्या कलरचे, म्हणजे सफेद वस्त्र परिधान करायचे. त्याच्यामध्ये आपण आहे ना शर्ट घालू शकतो आणि 2 ड्रेस आपल्याला भरपूर होतील. मी जो शर्ट घालता तो अशा प्रकारचा होता, गुंड्याचा, त्याला गुंड्या होता. परंतु जर आपण 3 गुंड्याचा शर्ट वापरला तर आणखीन चांगलं राहील. आणि शर्ट घेताना किंवा लुंगी घेताना शक्यतो जास्त जाडीची नका घेऊ, थोडी कमी जाडीची घ्या. म्हणजे काय होतं, धुताना किंवा वाळताना थोडं लवकर वाळली जाते. आणि वजनाचा विषय तर खूप महत्वाचा असतो, त्याच्यामुळं थोडे कमी जाडीचे कपडे घ्या. 2 ड्रेस लय झाले म्हणजे 2 शर्ट आणि 2 लुंग्या भरपूर होतात. हा झाला पहिला विषय कपड्याचा. कपड्यामधला आणखी दुसरा एक विषय म्हणजे का एक पंचा सोबत राहू द्या. जो आपला महाराष्ट्रीयन पंच आहे ना, हा सोबत राहू द्या. बऱ्यापैकी अशा आकाराचा आहे हा. आपण ज्यावेळेस परिक्रमेत असताना बऱ्यापैकी आपण गळ्यात घालून बी फिरू शकतो. घामाला तर पुसण्यासाठी बी उपयोग होतो याचा. आणि दुसरी गोष्ट, टॉवेल म्हणून बी आपण याला सर्रास वापर सुरू होतो याचा. म्हणजे सुरुवातीला आपल्याला वाटतं टॉवेल घेऊन जाऊ, बऱ्याच गोष्टी घेऊन जाऊ, पण जसं जसं परिक्रमेत आपण पुढे चालायला लागतो त्यावेळेस कळतं का काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे. मग आपण वजन कमी करण्याचे हेतूने म्हणा किंवा काय असू दे आपला हेतू, त्या हेतूने आपण एक एक गोष्ट कमी करायला लागतो. जसं की आपल्याला थोडी थोडी विरक्तीचा भाग म्हणायचा. त्याच्यामुळे आपण काय करतो का एक एक गोष्ट कमी करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात टावेल बी जातो. मग फक्त आपण ह्याच वस्त्राचा उपयोग सगळ्यासाठी होतो, म्हणजे मल्टी उपयोग होतो या गोष्टीचा. तर ही पण गोष्ट सोबत राहू द्या. दुसरी गोष्ट अजून कपड्यामध्येच थंडीचे कपडे. थंडीच्या कपड्यामध्ये थंडी म्हणजे आपण ज्यावेळेस ओंकारेश्वरतून निघतो आणि जसं जसं आपण गुजरातकडे जातो, परिक्रमा मी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस दसऱ्यानंतर होती, म्हणजे उष्णता चांगल्यापैकी होती. सुरुवातीचे काही दिवस आपल्याला अजिबात थंडीच्या कपड्याची गरज लागत नाही, म्हणजे आपण वर पण काढत नाही बॅगमधून. पण ज्यावेळेस आपण रेवा सागर म्हणजे गुजरातमध्ये जाऊन आपण आपल्याला तट परिवर्तन करायचं असतं, म्हणजे रेवा सागर पार करून आपण मिठी तलाय म्हणजे गुजरातमधला भरूचचा जो भाग आहे त्या भागाला दहेज म्हणतात, पण आपल्या परिक्रमेच्या भाषेत जे नाव आहे ते मिठी तलाई. मिठी तलाई पासून आपण जसं जसं अमरकंटकडे निघतो तर शेवटच्या काही टप्प्यात, म्हणजे मी साधारण डिसेंबरच्या मधल्या काळात म्हणजे डिसेंबर 15च्या आसपास मी अमरकंटकच्या जवळपास होतो, म्हणजे काही किलोमीटर. तर त्या भागात खूप जास्त थंडी असते आणि अशी वेळी आपल्याला थंडीच्या कपड्यामध्ये म्हणजे सगळेच कपड्याची गरज पडते. त्याच्यामध्ये थर्मल आहे. थर्मलचा काय उपयोग होतो का थर्मलची जाडी आहे ना कमी असते, वजन कमी असतं, पण ऊब चांगली असते, त्याच्यामुळे त्याचा वापर करा. दुसरी गोष्ट, कानटोपी, मफलर. मफलर तर आपण रस्त्यानेच आपल्याला एका परिक्रमा म्हणजे एका दुकानदाराने सगळ्या परिक्रमावासियांसाठी मफलर दिली, त्याच्यात आपल्याला ती मफलर भेटली. कानटोपी किंवा हातमोजे, पायमोजे, ह्या सगळ्या गोष्टीची गरज आपल्याला अमरकंटकच्या म्हणजे त्या परिसरात लागते. कारण अमरकंटक हे जे ठिकाण आहे तसं मैयाचं उगमस्थान आहे, तसंच ते थंड हवेचं ठिकाण आहे आणि तिकडं टेम्परेचर खूप लो असतं. त्याच्यामुळे त्या भागात गेलं तर थंडीचे कपडे आपल्याला पाहिजेच पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यावेळेस आपण त्या भागात प्रवास करत असतो, म्हणजे तो काही किलोमीटरचा भाग असतो, पायी अंतर म्हणले आपण दिवसभरात काही ठराविक अंतर चालत असतो, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, म्हणजे साधारण 10-12 दिवस तरी आपल्याला त्या परिसरात लागतात. अशा वेळेत तिथले जे आश्रम येतात
तिथेही रात्रीच्या झोपण्यासाठी आहे ना, म्हणजे आपल्याला ब्लँकेट म्हणा किंवा थंडीचे कपडे दिले जातात. असं काही नाही का सगळं आपल्यालाच न्यावं लागतं, पण आपण आपल्या काळजीपोटी ह्या गोष्टी आपण सोबत ठेवलेल्या असतात आणि मला त्याचा उपयोग झाला. ही आहे हंपरची टोपी, ज्याला आपण पांढरी टोपी. याचा उपयोग पण चांगल्यापैकी झाला. म्हणजे ऊन लागतं, पण ऊन ज्यावेळेस लागतंय त्यावेळेस आपले कान झाकले पाहिजे, म्हणजे भरपूर हिट असते तर कान बी झाकतात आणि डोक्याला बी थोडं व्यवस्थित वाटतं. आणि खूप छान आहे, पांढऱ्या कलरची टोपी आहे. शक्यतो न्या, मला चांगला उपयोग झाला याचा. सोबत असली तर अजून बाहेर राहील. त्यानंतर रोजच्या कपड्यामध्येच ब्लँकेट आहे. ब्लँकेटमध्ये पण खूप म्हणजे कमी वजनाचं ब्लँकेट आहे आणि रोज लागलंच आहे आपल्याला झोपायला, त्यामुळे त्याचा विषय नाही. हे पण तुम्हाला सोबत न्यायचं. आणि आणखीन महत्वाचा एक भाग म्हणजे स्लिपिंग बॅग. ही स्लिपिंग बॅग आहे, ही साधारण एक 800 ग्रॅमची स्लिपिंग बॅग आहे. 700 ग्रॅमची आहे. मला ही स्लिपिंग बॅग पडली होती काहीतरी 2400 रुपयाला आणि वजन बी कमी आहे आणि आकार बी बघू शकतात एकदम कमी आहे. त्याच्यात मी पूर्ण त्याचा सामावून जातो आणि खूप चांगले असं टेम्परेचर मेंटेन करते. तर म्हणजे थंडीच्या दिवसात मला याचा चांगल्यापैकी उपयोग झाला. आता ही गोष्ट आपण झोपताना वापरतो, ब्लँकेट झोपताना वापरतो, पण जे बाकीचे थंडीचे कपडे आहेत ते आपल्याला चालताना वापरायचे असतात. म्हणजे एक टाइम असा आलता परिक्रमेत का नाईट पॅन्ट पण घ्यावी लागली होती, तशी ती वरच्या परिक्रमेला, परंतु थंडी इतकी होती का आपल्याला नाईट पॅन्ट पण घ्यावं लागली. त्यानंतरचा विषय म्हणजे पूजा साहित्य. पूजा साहित्य ठेवण्यासाठी ना असा एक छोटासा डबा किंवा असा एक बॉक्स जवळ राहू द्या, ज्या बॉक्समध्ये आपण पूजेचं सर्व साहित्य ठेवू शकतो. मी परिक्रमेत वापरलेलाच हा बॉक्स आहे. महत्वाचं म्हणजे काय का पूजा साहित्य काय असतं किंवा काय घेत असतो तर त्याच्यावर आपण एकदा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू, पण असा एक बॉक्स सोबत राहू द्या. कमंडलू आपण जे शहरात येतं, ज्या गावात येतं तिथून निघताना सोबत घेऊन जा, कारण ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला किंवा थोडं सापडायला अवघड गेलं. तर माझ्यासोबत जे परिक्रमावासी होते त्यांनी कमंडलू घेऊन नव्हते आले, त्याच्यामुळे त्यांना ते मिळायला थोडा वेळ गेला आणि किमतीतही थोडंफार इकडे तिकडे होत असतं. त्याच्यामुळं शक्यतो घरूनच घेऊन गेले तर अजून बेस्ट राहील. दंडक मात्र ओंकारेश्वर इथून घ्या, तिथं भरपूर सारे दंडक पाहायला भेटतात. दंडक बघू शकता तुम्ही. आता अजून भाग आहे दंडकचा. आता हे दंडक बरेच दिवस झाले वापरत नाही, त्याच्यामुळं दंडकचा जो खाल्ला भाग आहे असा आपण टेकून हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा थोडा हे होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण चालतो तर त्यावेळेस तो टेकून कमी होत जातो. तर दंडक निवडताना हा थोडा जास्त उंचीचा निवडा, थोडा मजबूत निवडा. म्हणजे वजन कमी करायच्या हिशोबाने दंडक कमी नका घेऊ, दंडक जास्त घ्या. कारण ज्यावेळेस आपण प्रवासात चालतो, एक रोजच्या प्रवासात किंवा रोजच्या जीवनात आपल्याला दंडकचं काही गरज नाही पडत. मला असं वाटलं का काय हातात का घ्यायचं असेल, तर खरंच परिक्रमेतल्या प्रवासात सुरुवातीचे काही दिवस तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे थांबले तर दंडक विसरणार, कमंडलू विसरणार, काहीतरी विसरणार. कारण काय, त्या गोष्टीची आपल्याला सवय नाही. पण जसं जसं तुम्ही पुढे जाता, जर तुमच्या हातात एखादी गोष्ट नसेल तर तुम्हाला असं वाटतं काहीतरी बुच्च लागतं, काहीतरी विसरलोय आपण. तसंच दंडक जेवढी पण पहाडी चढताना म्हणा, दंडकचा उपयोग थोडक्यात आपण जर चढत असू तरी पण दंडकचा उपयोग आहे, चढ उतरत असू तरी दंडकाचा उपयोग आहे, किंवा रस्त्यामध्ये काही प्राणी आपल्याला आडवे तिडवे जर काही झालं तर त्यावेळी दंडक उपयोगाला येतो. दंडक चांगला घ्या, उंचीचा घ्या, मजबूत घ्या. त्यानंतर महत्वाचा आणखीन एक विषय हे आहे आसन. याला म्हणजे हे थर्मस सारखं आहे, वजनाला एकदम हलकं आहे एकदम, परंतु त्याच्यावर याची साईज साधारण 2.5 फूट ते 6 फूट आहे. आणि हे आपल्याला गजानन महाराज आश्रमामध्ये आपल्याला दिलं होतं. म्हणजे सगळ्याच परिक्रमावासियांसाठी हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं होतं गजानन महाराज आश्रममध्ये. हे आपल्याला रोजच्याला ज्यावेळेस आपण जिथं थांबतो आश्रममध्ये तर आपण याचा वापर करून याच्यावरती आपला आराम म्हणा किंवा आपण याच्यावरती विराजमान व्हायचं असते. मला परिक्रमेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर एक चांगलीपैकी अडचण आली. ती अडचण म्हणजे माझ्या मांड्या घासल्या होत्या. मांड्या घासायचं कारण असं होतं की मी जे अंडरवेअर वापरतो ते आपण जे रेग्युलर वापरतो ती म्हणजे इलेस्टिक वाली जी मांडीला चिकटलेली असते, तर त्याच्यामुळं अशी गोष्ट झाली. पण त्याच्या पुढच्या प्रवासात मला तकलीफ नाही व्हावं म्हणून मी अशा प्रकारचे हे अंडरवेअर घेतली होती. याला बॉक्सर म्हणतात. अशा प्रकारची तुम्ही वापरू शकता, जेणेकरून ज्याला इलेस्टिक नाही इकडे, त्याच्यामुळे तकलीफ कमी होती. किंवा आपले जे वयस्कर माणसं बाबा, जे आपले बाबा लोक घालतात चट्ट्यापट्ट्याची, ती जर वापरली तर एकदम म्हणजे चांगलं राहील आणि त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल त्या अंडरवेअरचा. दुसरा विषय, ही एक छोटीशी बॅग होती जी कायम आपल्या कमरेला होती. त्याच्यामध्ये आपल्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या.
जे की ज्याच्यामध्ये हरिपाठ आला किंवा काही थोडेफार पैसे होते आपल्याकडे, ते पण आपण याच्यातच ठेवायचं. कारण प्रत्येक वेळी आपण ती बॅग उघडणं, त्याच्यातून सगळ्या गोष्टी घेणं किंवा काही करणं ते शक्य नव्हतं. आणि आपली जी ही आहे लुंगी आहे किंवा शर्ट आहे, शर्टला खिसा असतो, पण खिसा इकडे गेल्यामुळे तो बेल्ट असतो ना आपल्या बॅगचा, तो याच्या ठिकाणी आला तर खिसा उपयोगात येत नाही आणि खाली जर खिसा नसतो, म्हणून आपण याचं हे केलं. जर तुम्ही जात असताल तर एक बंडी, ज्याला कोपरी म्हणतो ना आपण, ती पण सोबत राहू द्या. म्हणजे त्या कोपरीला थोडा खिसे वगैरे असतात, तर आपण चॉकलेट म्हणा किंवा काही गोष्टी आपल्या स्वतःच्या आपण त्याच्यात कॅरी करू शकतो. तर एक बंडी एक महत्वाची एक गोष्ट आहे का, ती तुम्ही परिक्रमेत घेऊन जा. भोजन प्रसादी, मी हे पात्र नेलं होतं आणि बऱ्याच आश्रमामध्ये मला असं म्हणले का म्हणजे खूप कंजूस आहे किंवा एवढं छोटं पात्र करून घेऊन आलं तो. त्याचं होतं असं का ज्यावेळेस आश्रमामध्ये आपल्याला भोजन प्रसादी देत असतात त्यावेळेस त्यांची जी पळी असते ती खूप मोठी असते, म्हणजे बऱ्यापैकी, आणि त्यांची द्यायची इच्छा असते आपल्याला भरपूर, पण आपलं पात्र जेवढं छोटं असतं तर त्याच्यात आपण घेऊ शकत नाही किंवा त्याला 2 वेळा यावं लागतं. ते पण नाराज होतात का आम्ही तुम्हाला म्हणजे द्यायला तयार आहे पण तुम्ही घ्यायला तयार नाही. तर वजनासाठी तुम्ही पात्र छोटं नका घेऊ, थोडं मोठं पात्र न्या. काय वजनाचा त्याला एवढा परिणाम नाही पडणार, पण पात्र मोठं घेऊन जा. काय हे पण नेलं होतं मी, याचा तसा उपयोग काहीच नाही झाला. त्याच्यामुळे ही गोष्ट नेऊ नका. म्हणजे कधी जर कोणी फळं वगैरे दिले तर कापण्यासाठी, असं मला जे पहिल्यांदा परिक्रमेत गेले त्यांच्याकडून मी माहिती घेतली होती, तर ते म्हटले हे काहीतरी घेऊन जा, उपयोग होईल. दुसरी गोष्ट, जे चहा प्रेमी आहेत त्यांच्यासाठी का तुम्ही हा जो असला एक ग्लास असतो, हा ग्लास थोडा मोठासा आहे पण याच्यापेक्षा थोडा कमी साईजचा ग्लास घेऊन जा. जेणेकरून काय होतंय, चहा प्रेमीला आश्रमामध्ये रोजच चहा असतो. मी चहा पित नाही त्याच्यामुळे मी ग्लास नेला नव्हता, परंतु चहा पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा आपल्या कमंडलू मध्ये पण बसल असं एक प्रकारचा हे घेऊन जा. कमंडलू मध्ये एक गोष्ट राहिली तुम्हाला सांगायची, कमंडलू हे जास्त मोठं घेऊ नका. साधारण 1 लिटर 1.5 लिटरच्या आसपास न्या, म्हणजे खूप वजन होत राहतं त्याचं. त्याच्यामुळे कमंडलूची साईज पण थोडी कमी करा. चमचा भरपूर वेळा उपयोगाला आला. आणि रस्त्यामध्ये काही दान स्वरूपात पण आपल्याला काही वस्तू भेटत असतात. हा जो प्रवास आहे परिक्रमेचा, हा वेगवेगळ्या म्हणजे जवळजवळ 4 राज्यातला प्रवास आहे. म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा थोडासा भाग आहे, तो नसल्यातच जमायत असा. परंतु या सगळ्या प्रवासात ज्यावेळेस आपण अशा काही ठिकाणी पोहोचतो का जिथं टॉयलेट, वॉशरूम या कोणत्याच गोष्टीची व्यवस्था नसते, अशा वेळी रात्री अपरात्री आपल्याला म्हणजे टॉयलेटला जावं लागतं. तर अशा वेळी आपल्याला उपयोग म्हणून अशी एक बॅटरी सोबत राहते. मोबाईलची बॅटरी असतेच आपल्यासोबत, पण कधी कधी चार्जिंग या सगळ्या गोष्टीचा विषय असतो, ती बॅटरी पण सोबत राहू द्या. आणखी महत्वाचा विषय का आश्रमामध्ये आपण थांबतो त्यावेळेस बरेच परिक्रमा असे असतात, कपडे प्रत्येकाला सुकायचे असतात, धुवायचे असतात. अशा वेळी थोडी त्यांनी जी व्यवस्था केली असते त्याला जर कधी आपल्याला भेटली नाही, दोरी नाही भेटत, जागा नाही भेटत कपडे वाळवण्यासाठी, तर अशी एक दोरी आहे मी जी नेलती, पण माझ्यासोबत मैयाच्या एवढ्या भारी होत्या त्यांनी मला याची गरजच भासून नाही दिली, त्याच्यामुळे ती तशीच पाठीमाग आली आहे. आणि अशी एक दोरी ठेवा, याचा नक्की उपयोग होता. कारण आमचा जो ग्रुप बनला होता त्याच्यात एका बाबांकडे होती, मैयांकडे बी होती, त्याच्यामुळे माझी दोरी काही उपयोगात आली नाही, तशीच मागे आली. आणि ती दोरी नक्की घेऊन चला. महत्वाचा विषय आणखीन एक, तो म्हणजे औषध गोळ्या काही सोबत न्यायचे. आता जे काय औषधं म्हणजे तुमचं जर डेली रुटीन मध्ये तुम्हाला कसल्या गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या गोळ्या तुम्ही सोबत न्या. त्याचं कारण असं, परिक्रमेच्या प्रवासात सगळ्याच ठिकाणी आपल्याला मेडिकल म्हणा किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतात. ठराविक काही दिवसानंतर आपल्याला एखादं मोठं शहर लागतं, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुमच्या ज्या गरजेच्या गोळ्या येतात डॉक्टरांच्या सल्ल्याने, महत्वाचं म्हणजे त्या तुम्ही सोबत कॅरी करा. आणि राहिल्या त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो, ज्या गोळ्या आहेत म्हणजे कोणत्या, आपण म्हणतो हिवताप, सर्दी, खोकला किंवा कणकण येते, पायाला फोड आले, पाय दुखले, ह्या सगळ्या गोष्टीसाठीचे ज्या काही औषध गोळ्या आहेत हे पण डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सोबत राहू द्या. याच्यामध्ये काही मलम आले, एखादा स्प्रे असू शकतो किंवा तुम्हाला डॉक्टर जे सांगतील त्या प्रकारचे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना प्रथम उपचार किट म्हणा, त्या प्रकारचे एखादा मलम राहून द्यायचे, काही गोळ्या राहून द्यायच्या, काही औषध राहून द्यायचे. हे सगळं काही वेळा भेटत असतं, पण आपली एक काळजीपोटी आपण एवढं ठेवू शकतो. महत्वाचं म्हणजे मला एका मलमचा सगळ्यात जास्त उपयोग झाला, तो म्हणजे बोरोप्लस. म्हणजे माझ्या ज्यावेळेस मांड्या ही झाल्या घासल्या होत्या त्यावेळेस चालणं थोडं अवघड झालं. आणि मी त्या टायमाला शेराम बाबांचा जो आश्रम आहे
त्या गावामध्येच मी एक आश्रमात थांबलो होतो आणि त्या आश्रमाने मला एक डॉक्टरांच्या तर्फे एक मलम प्रोव्हाइड केला होता आणि त्या मलमनी पण फरक पडला होता. आणि बोरोप्लस जी ट्यूब आहे ना ती नक्की सोबत ठेवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट सोबत ठेवा ती म्हणजे लसूण नसतं, लसूण पाकळ्यासारखं ते आपण ज्यावेळेस डोळे येतात आपले त्यावेळेस आपण डोळ्यात घालतो, ती ट्यूब आपल्या फोडाला लावण्यासाठी बऱ्यापैकी उपयोगाला येते. हे जे मी सांगतोय तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला नाही, माझ्या आसपास परिक्रमेच्या घडलेल्या गोष्टी त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय बरं का. आणखी राहिली महत्वाची गोष्ट, हा सुईद्वारा आहे. आता तुम्ही म्हणता काय संसार सांगू राहिले तुम्ही सगळा, पण खरंच हा सुईद्वारा आहे, खूप मोठी महत्वाची म्हणजे भूमिका पार पाडतो. म्हणजे एका वेळेला नानीला तुम्ही ओळखत असतालच, नानीची चप्पल तुटली होती तर ती बांधायची कशी, तर बरंच जुगाड करावं लागलं होतं. कारण त्या ठिकाणी ना चप्पलचं दुकान होतं ना काय कोणी शिवणारा होता, त्याच्यामुळे त्याला अशा वेळी आपल्याला काही गोष्टी उपयोगाला येतात. तर एक चिंधी आपण करून पुढे प्रवास केला. आणि अजून एका ठिकाणी मला वाटतं अवली घाटाच्या तिथे पण आहे ना आपल्याला इतकी थंडी होती तिथून पुढे काही भाग, तर आपण जे ब्लँकेट आहे त्या ब्लँकेटच्या वरून आपल्याला एक प्लॅस्टिकचा लेअर शिवावा लागला. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीची गरज पडली होती. किंवा जर आपली बॅग तुटली किंवा काय आपलं थोडंफार रुसलं बिसलं तर हे शिवण्यासाठी सोबत राहून द्या. हा एक वजनाला थोडं कमीच आहे, सोबत राहिलं तर आपला वेळ वाचला जातो. त्यानंतरचा विषय जो सांगावा नाही लागणार कोणाला तो म्हणजे मोबाईल, त्याचं चार्जर. जमलंच तुम्हाला गरज असेल तर पॉवर बँक बी घेऊन जाऊ शकता. महत्वाचा विषय आहे आणखी तो म्हणजे एक वही किंवा एक डायरी ही तुम्ही सोबत ठेवाच. कारण ह्या डायरीमध्ये आपण ज्यावेळी आश्रमात थांबतोय त्यावेळेस ह्या तुम्हाला आता दिसत कदाचित किंवा नसत दिसत, तर ह्याच्यामध्ये शिक्के आहेत, आश्रमाचा पत्ता आहे किंवा हे सगळ्या गोष्टी इथे आहेत जे आपल्याला नोंद करून ठेवायच्या असतात. आणि वहीचा उपयोग आणखी एका गोष्टीसाठी होऊ शकतो, ती म्हणजे ह्या वहीत तुम्ही कुठं काय खाल्लं, कुठं जेवलो, कुठं विश्राम केला हे लिहिण्यापेक्षा आहे ना आपण कोणत्या मंदिरात आहे, त्या मंदिराचं आध्यात्मिक महत्व काय आहे, आश्रमाचं महत्व काय आहे याची माहिती लिहिली तर ही वही. जर तुम्हाला काही अनुभव आले, काही जे अनुभव येतात प्रत्येकाला परिक्रमेत, तर ते अनुभव जर आले तर लगेच तुम्ही ते लिहायचा प्रयत्न नका करू, ते तसेच राहू द्या तुमच्या मनात. आणि ज्यावेळेस तुमचं कन्या भोजन होईल, सगळ्या गोष्टी पूर्ण होत्या म्हणजे घरी आल्यानंतर, त्यावेळेस तुम्ही लिहू शकता किंवा ते व्यक्त करू शकता. आणि तो पर्यंत समजा मंदिराची जी काही माहिती आहे, गावाची नाव हे तुम्ही ह्या वहीमध्ये लिहू शकता. आणि मला एका बाबाजींनी एक लिहून दिलं, जे बाबाजी म्हणजे काय म्हणतात मौन अवस्थेत होते, त्यांनी इथे लिहिलेले अक्षर आहे. याच्यात त्यांनी मला असं लिहिलंय का तुम्हाला मराठी येते का. माझ्या पायाला ज्या दिवशी फोड आलते ना त्या दिवशीचा हा विषय का तुम्हाला काय काळजी घ्यायची त्यांनी सांगितलं. कारण त्या दिवशी माझ्याकडे टूपच नव्हते, म्हणजे मी कोणतीच मेडिसिन जवळ नव्हती ठेवली, नेली पण नव्हती. तर पायाला फोड आले तर रुईचे पाने चप्पल किंवा बुटामध्ये ठेवा, म्हणजे थंड राहतील. दर तास 2 तासांनी पानं बदलायचे, असा एक सल्ला आपल्याला एका आश्रमातील महाराजांनी दिला होता आणि तो आपण फॉलो केला, त्याचाही थोडाफार फरक पडला आपल्याला. आणि आणखीन महत्वाचं जर काही राहिलं असेल तर तुम्ही सांगा. हा चप्पल वापरायची का बूट वापरायचा. आता होतं कसं माहिती परिक्रमेत, एका हातात ते दंडक, एका हातात ते कमंडल. आता आपल्याला जर पाण्याचा भाग लागला तर आता बूट काढायचे, नाड्या सोडायच्या, परत ते पार करायचं, पुढे जायचं. आणि मग हे सगळं करीत असताना ज्यावेळेस आपण म्हणजे वेळ जातो आणि मग आपल्या लक्षात येतं काय झालंय भाऊ, आता बूट काढलाय, चप्पल पाहिजे होती राव. पण ज्यावेळेस मातीचा रस्ता लागतो त्यावेळेस बूट चप्पल सगळं काही जमतं, पण चढ लागला तरी आपल्याला चपलेचा त्रास होतो, उतार लागला तरी चपलेचा त्रास होतो. अशा वेळी वाटतं बूट पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी बूट उपयोगाला येतो, काही ठिकाणी चप्पल उपयोगाला येते. आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा, सगळं काही तुम्हाला कसं वाटतंय त्या पद्धतीने सगळं सांगण्यापेक्षा. आणि महत्वाची जी गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी करण्यासाठी बॅग लागते ना, हे सगळ्यात महत्वाचा विषय. आता ही जी मी बॅग घेतली ना, ही कंपनी कोणती काय माहित नाही, पण याच्यावर सन नाव आहे. ही बॅग घेतली होती मी 1350 रुपयाला. हे बॅगीचं जे माप होतं, म्हणजे माप मला माहित नव्हतं, पण ज्यावेळेस मी बॅग घ्यायला गेलो चौकशी करीत, कारण परिक्रमेत जायचं म्हणलं तर भरपूर चौकशी करतो माणूस, तशी मी पण केली होती बॅग. कारण तुटायला नको भाऊ, चांगली फिटिंग राहिली पाहिजे, रस्त्यात काही आपली तारांबळ व्हायला नको म्हणून. बॅग जी आहे ती 55-60 लिटरची आहे. बॅगेचं माप 55-60 लिटर मध्ये असतं, म्हणजे वजनामध्ये त्यांनी कन्वर्ट करून सांगितलं
की तुम्ही 20 किलोपर्यंत वजन याच्यामध्ये कॅरी करू शकता. आणि आपण 20 किलो वजन नेणार नव्हतो, त्याच्यामुळे आपण बॅग घेतली. त्या बॅगेला आहे ना खूप छान अशी खिशी येते साईडला बी. इकडे आपण पॉवर बँक मोबाईल वगैरे ठेवू शकत होतो. एका ठिकाणी लिहिण्यासाठी पेन वही किंवा सगळे जे कंपार्टमेंट आहे, एवढं सगळं बोजा आपल्याला जेवढे दिवस आपण परिक्रमेत येतं तेवढे दिवस आपल्याला सोबत ठेवायचं आहे. म्हणलं तर बॅग तर सगळ्यात मजबूत पाहिजे. त्याच्यामुळे आपण ही बॅग घेतली. त्या बॅग घेताना एक काळजी घ्या, फक्त कंपनी कोणती घ्या तुम्हाला आवडेल असं काही नाही, पण बॅग घेताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे सांगतो, हा जो त्याचा बेल्ट आहे हा मजबूत असला पाहिजे. आणि ह्या बेल्टला हे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय हा भाग छातीला कनेक्ट होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हे असं जोडतो तर त्यावेळेस ते छातीला लागतंय. आणि हा जो पुढचा भाग आहे हे जे दिसतंय तुम्हाला हे आणि इकडच्या बाजूनी हे दोन्ही कमरेला लागलं जातं. म्हणजे ही बॅग त्याची कमरेला जॉईंट होते. ज्यावेळेस ही बॅग एक सपोर्ट आपल्या कमरेला येतो आणि एक सपोर्ट आपल्या छातीला येतो, त्यावेळेस होतं काय का आपला बॅलन्स थोडा म्हणजे कमरेवर किंवा पाठीवर एकाच वेळी ताण पडत नाही आणि आपल्याला चालायला सोपं होतं. आणखीन एक गोष्ट विसरलोय मी, तर ती म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा साहित्य हे कॅरी करतो तर याच्यासाठी एक सेपरेट बॅग असेल तुमच्याकडं तर अजून चांगलं आहे. त्याचं कारण काय, परिक्रमेत चालता ना आपल्याला ज्यावेळेस लघुशंकेला थांबायचं असतं त्यावेळेस आपण पूर्ण बॅग काढा, ती खाली ठेवा आणि सगळं बाजूला काढून ठेवा. कारण परिक्रमेच्या नियमातला एक भाग आहे का लघुशंका करत असताना आपण जे मैयाचं जेल घेऊन चालतोय ते आपल्यापासून लांब असावं किंवा त्या ठिकाणी ते नसावं. म्हणून ह्या बॅगेमध्ये आपण जे पूजा साहित्य त्याची पवित्रता म्हणून हे बाजूला काढून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त तकलीफ न व्हावा किंवा वेळ नाही जावा किंवा आपण दुसऱ्याकडे देण्यासाठी सहज ही गोष्ट उपलब्ध होते. त्याच्यामुळे याच्यासाठी एक सेपरेट एक बॅग घ्या, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला असे लघुशंकेला थांबायचे त्यावेळेस आपण आपल्या दुसऱ्या परिक्रमाशी सोबत काही वेळ ठेवू शकतो आणि जेणेकरून प्रवासाला आणखी गती येऊ शकते. तर ही सगळी माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बरं का. कारण बरेच दिवस झाले म्हणजे परिक्रमेवरचे व्हिडिओ बनवताना मी गेल्या व्हिडिओ तेच बोललो होतो की आपल्याकडून काही चुकत असेल काही राहत असेल तर कमेंट करायची आणि जर चांगलं वाटत असेल तरी पण कमेंट करू शकता. तुम्ही ज्या कमेंट करता त्या संदर्भाने मला बोलता येईल. आणि आपण जी माहिती सांगतोय तुम्हाला हा आपला अनुभव आहे किंवा परिक्रमेत ज्या घटना घडल्यात त्याच्यावरून आपल्याला या वस्तू पाहिजे का कोणत्या वस्तू नाही पाहिजे हे मी सांगतोय. तर आणखी परिक्रमेत काय नेलं नाही पाहिजे ते सांगतो. परिक्रमेत आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत सोने चांदी किंवा दागिने हे नेणं शक्यतो टाळा. त्यानंतर सौंदर्य प्रसाधनं म्हणजे साबण शॅम्पू तेल हे पण टाळलं पाहिजे. आता महिला वर्ग काही ठिकाणी वापरतात, काही बऱ्याच नाही वापरत, पण जेवढे पुरुष म्हणजे बाबाजी होते ते परिक्रमेत शॅम्पू तेल करताना मला दिसले नाही. जरी तुम्हाला या गोष्टी कराव्या वाटल्या तर मैयाच्या पात्रामध्ये किंवा मैयामध्ये जाऊन ह्या गोष्टीचा वापर करून मैयाला दूषित करण्यापेक्षा दूषित करणे चुकीचं आहे आपल्या दृष्टीने. मैया म्हणजे आपण जिच्या सानिध्यात राहतोय, जिच्या अंगा खांद्यावर खेळत खेळत आपण परिक्रमेसाठी चालतोय तर तिचं पावित्र्य राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तर ही सगळी माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली परत एकदा कमेंट करून सांगा. धन्यवाद. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.